आबा गेले, त्या लोकांच्या रांगेत बसले. माझ्या माय बापा हो, माता माऊल्यांनो, जाऊन समोर बसले. महंतांनी विचारलं, आबा तू कशासाठी बसलायस? बाबा मलाही गुरुमंत्र द्या ना, मलाही गुरुशिवाय जीवन म्हणजे अधुर आहे. जीवनात एखाद्या वेळी देव नसला तरी चालेल, पण गुरु पाहिजे. गुरु विना जीवन गुरगुरी आहे, बाकी काही नाही. मलाही गुरुमंत्र पाहिजे. बाळा अजून तू लहान आहेस, छोटा आहेस. बाबा समजावत होते, पण हे हट्ट सोडायला तयार नाहीत. आहा हा हा हा, हट्टच धरून बसला आबा. अरे तुझ्याच्यानं ती साधना होणार नाही बाळा, मनावर फार ताबा लागतो रे. गुरुची सेवा आणि गुरुवर फार श्रद्धा लागते बाळा. गुरु सांगतील ते मान्य करावं लागतं, तर गुरुमंत्र मिळत असतो. जमणार नाही तुला, मनाची फार एकाग्रता लागते बाळा, हे जमणार नाही तुला. पण हट्ट सोडला नाही. बघा तेव्हापासून जिद्द आणि मेहनत. बाबा तुम्ही सांगाल ते करण्याची माझी तयारी आहे, तुम्ही म्हणाल ते करायची तयारी आहे. माझ्यात जिद्द आहे, मी रात्रंदिवस ते करीन, पण मला गुरुमंत्र पाहिजे. तुम्हीच माझे मायबाप आहात, आता मला मंत्र द्या, मी सर्व करीन. पण गुरु उपदेश द्याच बाबा पायावर लोळायला लागले. हे सगळे लोक बाजूला बसले असताना, काय वेडा मुलगा आहे का काय? लोक म्हणायला लागले, अरे काय पागल आहे, वेडा आहे. हो गुरुजी, आबाचे तेव्हाचे शब्द होते, सभी पागल है, मैं अकेला पागल नहीं हूं. सभी पागल है लेकिन आप नॉर्मल है. मैं पागल दिख रहा हूं. माणिक महंतांना थोडा राग आला. उठ म्हणले इथून, तुला रागावून सांगितलेलं कळत नाही, कसंच सांगितलेलं कळत नाही. आता याला भीती दाखवली पाहिजे. त्यांच्या मनात आला, याला भीतीच दाखवतो. ज्याला माझ्याकडून गुरु दीक्षा घ्यायची ना आणि गुरुमंत्र घ्यायचा ना, ते 40 फुटाचं शिखर आहे नगद नारायणाचं, त्याच्यावरून उडी मारावी लागते, तेव्हा मी गुरुदक्षिणा देत, म्हणजे गुरुमंत्र देत असतो. कळतंय का तुला? माणिक महंतांच्या पायावर डोकं ठेवलं. बाबा हळू उठले, त्यांच्या पाठीमागून गेले. मंदिराच्या पाठीमागून जाऊन त्या मंदिराच्या गाभाऱ्यावर चढले. माणिक महंत इकडे लोकांना गुरुमंत्र देण्याचा कार्यक्रम चालू होता, आणि तेवढ्यामध्ये बाबा 40 फूट ते मंदिर होतं, खालचे 10-12 फूट असे 50 फूट उंचीवर गेले. ते लेकरू, 14 वर्षाचं लेकरू, तितक्या उंचीवर. तिथं जाऊन म्हणायला लागलं, बाबा मला आता गुरुमंत्र देणार ना? सगळ्या लोकांनी पाहिलं, माणिक महंतांच्या काळजाचा ठोका चुकला. लोकांच्या काळजाचा ठोका चुकला. घाबरले महाराज सगळे. अरे पोरा, हे काय करतोयस? माणिक महंत गुरुमंत्र देता देताच त्या होमावरून उठले, पळायला लागले. ए आबा, अरे असं करू नकोस, मंत्र देतो मी तुला. हे असं काय चालवलंयस तू? खाली ये. धस्कन केलं माणिक महंतांच्या काळजामध्ये. हृदयाचा ठोका चुकला. अरे मायबापाने माझ्या विश्वासावर याला इथं पाठवलंय, हा जर वरून उडी मारून पडला आणि मेला तर माझं कसं? नाही बाबा, बाबा आता मी मागे येणार नाही. तुम्ही जो शब्द टाकलाय मुखातून, तुमच्या बाहेर पडलाय, तुम्ही मला गुरुमंत्र देणार, पण या शिखरावरून उडी घेतल्यानंतर. आणि तिथून नगद नारायण महाराज की जय. तिथून उडी मारली 50 फुटावरून खाली. उडी मारल्याबरोबर बाबा पडले, आबा पडले खाली, पण माणिक महंत ओरबडले. माणिक महंत सुद्धा पडले. हे काय झालं? धस्कन केलं महाराज, गेलं पोरग. भक्तीच्या जोरावर आणि गुरूंच्या निष्ठेवर भगवान बाबा पडले, खाली पडले. आणि पडल्यानंतर 1-2 अशा
कोलांटोड्या घेतल्यासारखं केलं आणि पुन्हा उठून उभे राहिले आणि माणिक महंताला हात जोडले. आता देणार ना गुरुमंत्र, आता देणार ना मला तुम्ही गुरुमंत्र? नक्की तुमचं ऐकलंय मी, शिरसावंदे मानून मी हे काम केलंय, हे दिव्य केलंय. काय म्हणावं माणिक महंतांनी, आतापर्यंत मी अनेक शिष्य पाहिले, अनेक लोक पाहिले, पण आबा तू सामान्य नाहीस, तू साक्षात भगवंत आहेस. माणिक महंताचे शब्द आहेत. कारण हे दिव्य करणं कोणाच्यानं शक्य नाही. एवढ्या वयात तू इतक्या उंचावरून उडी घेतलीस गुरुमंत्रासाठी. काय तुझी निष्ठा आहे, काय तुझी श्रद्धा आहे. आणि मग आबांना पुढे बसवलं. माणिक महंतांचे डोळे अश्रूंनी डबडबले, आनंदाचे अश्रू होते. आता शब्द फुटेनात. भरपूर शिष्य पाहिले रे माझ्या जीवनात, पण तुझ्यासारखा शिष्य इतिहासात क्वचितच. किती पडलायस तू, जखमा झाल्या असतील तुला. नाही बाबा, अजिबात खरचटलं नाही मला. मी दुर्बल नाही बाबा. मी माझ्या गुरुसाठी आणि या जगाच्या कल्याणासाठी माझा देह सुद्धा द्यायला, इथूनच काय बाबा, मी आकाशातून सुद्धा उडी मारायला तयार आहे ह्या लोकांसाठी, ह्या समाजासाठी, यांच्या कल्याणासाठी. आणि गुरुमंत्र मिळाल्याशिवाय मला उपदेश करण्याचा अधिकार नाही बाबा. एवढी श्रद्धा, एवढा आदर्श पुढे चालून जगाला दाखवून दिला तो आदर्श. काय धैर्य, काय चिकाटी, काय धाडस, काय गुरुची निष्ठा, काय जिद्द, काय आत्मविश्वास आणि काय ते वाक्चातुरी. हा असामान्य महात्मा पुढे सगळ्यांना वंदनीय ठरला. आणि माणिक महंत म्हणाले, याला जर योग्य दिशा मिळाली तर हा असामान्यातलं असामान्य कर्तृत्व करून दाखवील, पुरुषार्थ करून दाखवील. याच्या हातून अलौकिक कार्य होईल, झाल्याशिवाय राहणार नाही. आणि झालं. गुरुवर इतकी श्रद्धा, मग काय होते गुरुजी? गुरु परमात्मा परेशु, आईसा ज्याचा दृढ विश्वासू, देव तयाचा अंकिला, स्वये संचला त्याचे घरा. देव स्वतःहून त्याच्या घरी येत असतो. इतकी जर गुरुवर ज्याची श्रद्धा असेल. आणि मग एकदा का संत सद्गुरूंनी आपलं मानलं. हे बघा, एक सांगू का, ज्यालाही तुम्ही आपलं मानलं, पुन्हा तिथं संशय कधीच येऊ नये. मानायचंच नाही. मी परवा बोलून गेलो, मानायचंच नाही. आता आदरणीय आमदार मनोज भाऊ कायंदेला तुम्ही आपलं मानलं की पुन्हा त्यांच्यावर शंका घेणे नाही. मानलं रे, मानलं की मानलं. मी परवा बोललो की हे माणसं अशी आहेत, एकदा कुणावर विश्वास ठेवला, ठेवीतच नाहीत, आणि एकदा विश्वास ठेवला की मग आपला जीव सुद्धा द्यायला तयार असते. हे लोक इतकं प्रेम करणारी माणसं आहेत. मग सद्गुरूंनी आपलं मानावं, आपलं समजावं, त्याचं काम पूर्ण झालं जगात. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे. गुरुजी, जैसे का मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषित. आणि होम प्रज्वलित केला, आबाजीला समोर बसवलं, मंत्रोच्चार सुरू केला आणि आबाला गुरुमंत्र दिला. माणिक महंत हे आबाचे गुरु झाले, दीक्षा गुरु. माणिक महंतांनी दीक्षा दिली आणि त्या दिवसापासून नाव ठेवलं आबा नाही, आता भगवान. भगवान बाबा महाराज की जय. बोला जे जयकारा भगवान बाबाचा, जय जयकारा भगवान. नाही कोते जाताना बोला जे जयकारा भगवान बाबांचा. टाळी टाळी. जयकारा भगवान बाबाचा. बोला जे जयकारा भगवान बाबांचा.
बोला जय जयकारा भगवान बाबांचा जय जयकारा भगवान बाबाचा टाळी जोरात बोला जय जयकारा भगवान बाबाचा जयकारा भगवान बाबांचा जय जयकारा भगवान बाबाचा बोला जय जयकारा भगवान बाबांचा जय जयकारा बोला जय जयकारा भगवान बाबांचा टाळी टाळी जय हो भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा आओ श्री भगवान बाबा बोला भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा वामन भाव श्री भगवान बाबा वावा भगवान बाबा 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 वामन भावो श्री भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा वामन भावो श्री भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा वामन भावो श्री भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा वामन भावो श्री भगवान बाबा भगवान बाबा भगवान भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा वामन
बाबा भगवान बाबा वामन भाऊ श्री भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा श्री बाबा वामन भाऊ श्री भगवान बाबा माझा 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 विठ्ठल माझा आमदार साहेब आपल्या सगळ्यांचे लाडके नेते भगवान बाबा भगवान बाबा टाळ्यांच्या गजरामध्ये आमदार साहेबांचं स्वागत. मी पाहिलं होतं आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना कथेमध्ये बसलेलं, आणि आज त्याच्यानंतर दुसऱ्यांदा पाहतोय एखादा नेता येऊन कथेत बसलेला. वारकऱ्यांचा आशीर्वाद घेतल्यास आदरणीय मनोज भाऊ कधीच काही कमी पडत नाही. आणि 18 पगड जातीचं नेतृत्व तुम्हाला दिले लोकांनी. एका जातीचं नाही, सगळ्या जातीने तुम्हाला हृदयापासून आमदार बनवलंय. इतका तरुण आणि एवढा गोंडस आमदार. सगळ्यांचं लाडकं लेकरू आहे, लेकरासारखं सांभाळा. गरज आहे महाराष्ट्राला अशा तरुण तडफदार नेतृत्वाची. त्यांच्या आई वडिलांचं मोठं पुण्य आहे महाराज. त्या पुण्याईच्या बळावर हे सगळं होतंय. मी काल 2 तास आई सांगत होतो, 2 तास. माननीय आमदार आदरणीय मनोज भाऊ, नंदाताई देवानंद कायंदे बाबांची, तुमच्या बाबांची मोठी समाजसेवा होती. राजकारणातून एकनिष्ठ राहून समाजाबद्दलची तळमळ आणि त्यांनी केलेली पुण्याई तुमच्या कामाला आली. तुमची आई, भगवान बाबांची आई सांगत होतो तसं तुमच्या आईबद्दल आमच्या रवींद्र साहेबांनी सांगितलं. फार पवित्र कुळातल्या पवित्र माता आहेत, पवित्र मातोश्री आहे. आणि तशा मातेच्या पोटीच असे आमदार जन्माला येत असतील पवित्र. वडीलही निष्ठावंत होते. तुम्ही आहात जिल्हा परिषदेचे सदस्य होता. आता लोकांनी तुम्हाला आमदार केलंय. आणि अशीच 18 पगड समाजाची जर तुम्ही सेवा केली रात्रंदिवस, आणि वारकरी संप्रदायाला धरून, हिंदू संस्कृतीला धरून, सर्व मग सगळे धर्म कोणताही असो, मुस्लिम समाज असो, माझ्या लोकनेत्यासाठी मुस्लिम समाजाच्या कन्नडच्या तरुणानं आत्महत्या केली होती. माझे साहेब गेले, आता माझं काय राहिले महाराज? सगळ्या जातीचं, सगळ्या जमातीचं, ज्याला कोणी नाही, ज्यांचा कोणी वाली नाही, ज्यांचा कोणी वाणी नाही, आजपासून त्यांचा मनोज भाऊ कायंदे. जास्त काही करावं लागत नाही भाऊ. साहेबांचा सगळं ऐका ना. मी 5-6 वर्ष अभ्यास करून करून साहेबांच्या जवळ राहिलोय मी. 12-13 वर्षे साहेबांच्या घराच्या पाठीमागच.
काही नाही, रात्रंदिवस जे लोक मोहळासारखे येत होते, साहेब काय देत होते लोकांना. लोक म्हणायचे आम्हाला कशाची गरज नाही, पण उपमुख्यमंत्री असलेला माणूस रात्री बेरात्री जरी आम्ही भेटायला गेलो तरी रात्री 2-2, 3-3 वाजता आम्हाला भेटतो आणि फक्त आमच्या पाठीवरून हात फिरवून सांगतो तिकिटाला पैसे आहेत का गावाकडे जायला आणि तुम्ही जेवलात का. आम्हाला त्यांच्या लाख रुपयाची गरज नाही, कोटी रुपयाची गरज नाही, त्यांचा पाठीवरचा हात आम्हाला करोडोच आहे. हे लोक सांगत होते, लोक सांगत होते. तुमच्याकडून लोकांच्या अपेक्षा अजिबात दुसऱ्या काही नाहीत. सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन तुमच्या वाडवडिलांनी जे केलंय हे सगळ्या जातींचे लोक एकत्र करून छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर एकमुस्त या लोकांना एकत्र केलं आणि भेदभाव न करता कोणामध्येही सगळ्यांचे व्हा. छत्रपती शिवरायांनी जे 18 पगड जातींना, मावळ्यांना सगळ्यांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं आणि माझ्या त्यानंतर मला असं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या रंजल्या गांजल्या समाजासाठी 18-18 तास अभ्यास करून त्यांना न्याय दिला. गुरुजी, त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जर दुसरं कोणी झालं असेल तर 18 पगड जातींना न्याय देण्यासाठी आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब. मी थकणार नाही, मी रुकणार नाही, घेतला वसा कधी टाकणार नाही. मोडेल पण कुठल्या सत्ताधाऱ्यापुढे, जात्यांधापुढे कधी झुकणार नाही. मोडेल पण वाकणार नाही. मी आधी त्यांचा विचार करतो जे बाहेर आहेत, जे दऱ्या डोंगरात आहेत, जे दऱ्या खोऱ्यात आहेत. मी जरी तिथपर्यंत नाही पोहोचलो तरी माझा आवाज तिथपर्यंत पोहोचतोय. एवढ्यातच लोक सगळे महाराज मोहळाच्या माशा अशा माग पळाल्यासारखा घॉ, जिथं साहेब नुसतं नाव काढलं. इथं आले होते 1994ला साहेब, मला तेव्हापासून माहित आहे. इथं तुमच्या अंडेऱ्याला तिथं आले होते. तिथं कुठंतरी त्यांचं ते हेलिकॉप्टर बिघडलं आणि ते तिथंच सोडलं. मला वाटतं देऊळगाव महिला का कुठतरी. बरं तिथं लँड केलं आणि तिथून एका रेतीच्या वाळूच्या ट्रक मध्ये बसून ट्रकला हात करून तिथून तिथपर्यंत समाज वाट बघत होता. एवढा मोठा माणूस जर ट्रकनं ट्रॅक्टरनं प्रवास करत होता आणि बैलगाडीनं प्रवास करत होता, आमच्या भागात या विचारा. उपमुख्यमंत्री असताना त्या चिखलातून गाड्या जात नव्हत्या आणि जीपही जात नव्हत्या, तेव्हा बैलगाडीत बसून स्वतः कासरा बैलांचा हातात धरून दोर गावोगाव